नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरणच्या जनतेवर ओढवणार पाण्याचे संकट, रानसई व पुनाडे धरणांची क्षमता वाढवण्याची गरज। वाढत्या उरण तालुक्यातील पाण्याचे स्रोत हे खूप कमी आहे। यात MIDCचे मध्यम आकाराचे रानसई धरण आणि जलसंपदा विभागाचे पुनाडे धरण हे दोनच पाण्याचे मुख्य स्रोत आहेत। उरणचे मोठ्या प्रमाणात औद्योगिक व नागरीकरण सुरू आहे, त्यामुळे सद्यस्थितीत दररोज 50 ते 60 MLD पाण्याची गरज आहे। मात्र रानसई धरण आणि पुनाडे धरणाची क्षमता तेवढी नाही, त्यामुळे ही परिस्थिती अशीच राहिली तर उरणकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असे चित्र दिसत आहे। उरण तालुक्यातील जनतेला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई व पुनाडे धरणांची क्षमता त्यासाठी वाढवण्याची गरज आहे। रानसई धरणाची पाणीसाठा साठवण्याची क्षमता 10 MCM एवढी आहे, तर पुनाडे धरणाची क्षमता जेमतेम 1.75 MCM एवढी आहे। या दोन धरणांच्या पाणीसाठ्यावर अवलंबून राहिल्यास तालुक्याला फक्त 3 ते 4 महिनेच पाणी पुरवठा होऊ शकतो। त्यामुळे तालुक्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी सिडकोचे हेटवणे धरण आणि MJPचे बारवी धरणातील पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे। तालुक्यात ONGC, JNPT, BPCL यासारखे मोठमोठे प्रकल्प आणि JNPTच्या अनुषंगाने निर्माण झालेले मोठमोठी गोदामे, त्यामुळे या परिसरात नोकऱ्या आणि रोजगाराच्या संध्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत। या विकासामुळे उरण तालुक्यात नागरीकरण देखील झपाट्याने वाढत आहे। या वाढत्या नागरीकरण व औद्योगिकीकरणासाठी लागणाऱ्या पाण्याची मात्र तालुक्यातील नागरिकांना दुसऱ्या तालुक्यावर अवलंबून राहावे लागत आहे। त्यामुळे उरण तालुक्यातील नागरिकांवर नवीन पाण्याचे स्रोत शोधण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे। त्यातच तालुक्यात झपाट्याने नागरीकरण वाढत आहे, त्यामुळे मागील वर्षापासून उरण तालुक्यात रेल्वे लोकल देखील सुरू झाली आहे। न्हावा शिवडी अटल सेतू यामुळे मुंबई थेट उरण तालुक्याशी जोडली गेली आहे, त्यामुळे येथील नागरी वस्तीत वाढ झाली आहे। उरणमधील 2 धरणांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे, मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे तो कमी पडत आहे। त्यामुळे स्थानिकांना अतिरिक्त पाण्याची गरज भासत असून पेण तालुक्यातील हेटवणे धरणावर अवलंबून राहावे लागत आहे। तरी उरणचे आमदार महेश बालदी यांनी शुक्रवार दिनांक 28 रोजी 7 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर होऊ घातलेल्या उरणच्या आमसभेत उरणकरांवर ओढवणाऱ्या पाणी टंचाई संदर्भात ठोस उपाययोजना करण्यासाठी जातीने लक्ष देणे गरजेचे आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, उरण।